नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच खास आहे. आज मी आलो आहे काल भैरवनाथ मंदिर, बैरवाडी तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर. मित्रांनो, दरवर्षी पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी येथे प्रचंड मोठी यात्रा भरते. आजूबाजूच्या गावातून नाही तर लांबून भाविक येतात. इथे काल भैरवासाठी रोडगा आणि वरण भाताचा नैवेद्य अर्पण केला जातो. खास गोष्ट म्हणजे हा रोडगा इथेच बनवला जातो आणि मग देवाला अर्पण केला जातो. संपूर्ण परिसरात श्रद्धा, भक्ती आणि वेगळीच ऊर्जा जाणवते. आणखी एक गोष्ट म्हणजे हे मंदिर पूर्णपणे नदी पात्रातच बनवलेले आहे. मित्रांनो, इथे स्वयंभू काल भैरवनाथाची मूर्ती पाण्यामध्ये आहे आणि ती या कुंडावर आहे. सध्या इतकं भरलेलं आहे की फक्त झेंडा दिसतोय. पूर्ण मूर्ती पाण्याखाली आहे. मी झूम करून दाखवतो तुम्हाला. येथे कुंडावरती काल भैरवनाथाची स्वयंभू मूर्ती आणि त्यावरती हे वसलेलं मंदिर. गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या सानिध्यात वरचं मंदिर बांधण्यात आलं आणि आजची खाली स्वयंभू मूर्ती पाण्यातच आहे आणि वर देवाची नवीन मूर्ती स्थापना केलेली आहे. आणखी एक खास गोष्ट, इथून देवगडचं एंट्री द्वार सुद्धा दिसते. मी झूम करून दाखवतो बघा. हे सगळं पाहिल्यावर खरंच अंगावर शहारे येतात. मित्रांनो, डिस्क्लेमर पुढे सांगणार आहे ते पौराणिक कथा आहे. यामध्ये एखादं वाक्य किंवा माहिती चुकली असेल तर माफी असावी. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे समुद्र मंथनाची कथा. देव आणि राक्षसांनी मिळून समुद्र मंथन केलं आणि त्या मंथनातून अमृत बाहेर आलं. पण देवांना एक भीती वाटली, जर राक्षसांनी अमृत पिलं तर हे अमर होतील आणि सृष्टी धोक्यात येईल. याच कारणामुळे देव आणि राक्षसांमध्ये वाद सुरू झाले. तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं आणि मोहिनीचं रूप इतकं सुंदर होतं की देव आणि राक्षस दोघेही मोहित झाले. मोहिनीने व्यवस्था केली, एका बाजूला देवांची रांग आणि दुसऱ्या बाजूला राक्षसांची रांग. देवांना अमृत आणि राक्षसांना अमृत सांगून सुरापान म्हणजे दारू सारखं एक पेय असतं ते दिलं गेलं. पण यात एक राक्षस होता राहू देवाचं वेश धारण करून देवांच्या रांगेत बसून अमृताचा घोट घेतला. पण लगेच सूर्य आणि चंद्राने ही गोष्ट विष्णूंना सांगितली. क्षणाचाही विलंब न करता भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र चालवलं आणि राहूचं शिर धडापासून वेगळं केलं आणि ते शिर राहुरी येथे पडलं. म्हणून राहुरी गावाचं नाव राहूवरून पडलं. आजही राहुरी येथे राहूचं मंदिर आहे. राहूचा प्रकार राक्षसांना समजतात. त्यांनी अमृताचा कुंभ हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्या गोंधळात अमृताचा कुंभ प्रवरा नदीत पडला. तेव्हा सगळे देवादिदेव महादेवाकडे गेले. त्यांनी आपल्या 5व्या अवतारात उग्र रूप धारण केलं आणि काळ भैरवनाथाला येथे पाठवलं. काळ भैरवनाथांनी तेथे कुंड तयार केला व त्या कुंडात अमृत साठवले व त्या कुंडाचे संरक्षण करू लागले. म्हणूनच प्रवरा नदीला अमृतवाणी असं म्हटलं जातं. जेव्हा राक्षसांनी कुंडावरती हल्ला केला तेव्हा अष्टभैरव काल भैरवच्या मदतीसाठी आले. काही लोक सांगतात की काल भैरव आणि अष्टभैरव नदी काठेच उपस्थित आहे. अशी श्रद्धा आहे की या कुंडाची वाळू घराभोवती टाकली तर साप नाग येत नाही. त्वचेचे आजार, शारीरिक त्रास इथल्या पवित्र पाण्याने बरे होतात असंही मानलं जातं. आणखी एक गोष्ट, इथे एक देवमासा आहे जो फक्त भाग्यवान लोकांनाच दिसतो अशी एक लोकांची श्रद्धा आहे. मित्रांनो, आजचा व्लॉग मध्ये एवढंच. पुढील भागात मोहिनीराज मंदिराची कथा घेऊन येतोय. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्लॉग्स मध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर, लव्ह यू.